बिबट्या पडू लागला लोकांच्या पाया, विहिरीत पडलेल्या पिलासाठी मागतोय मदत. व्हिडिओ पाहून तुमच्याही देखील डोळ्यात अश्रू येतील. खतरनाक बिबट्या आला रगुंडीला. विहिरीत पडलेल्या आपल्या स्वतःच्या पिलाचा जीव वाचवण्यासाठी तो लोकांच्या अक्षरशः पाया पडतोय. अशी या आईची अवस्था पाहून खरं तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. बिबट्या हा किती खतरनाक प्राणी आहे हे सगळ्यांना सांगायला नकोच, कारण एक वेळेस वाघ किंवा सिंह बरे, कारण ते कधी जंगलाबाहेर शिकार करत नाहीत. पण बिबट्या हा लोकांच्या घरात शिरून देखील त्यांची शिकार करतो. खतरनाक प्राण्याची दया येईल असा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा बिबट्या आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी अक्षरशः लोकांच्या पाया पडतोय. या बिबट्याचं पिल्लू एका विहिरीमध्ये पडलं आहे, त्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बिबट्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांकडे मदत मागतोय. नेहमी लोक बिबट्याला पाहताच धूम ठोकतात, कारण तो कधी हल्ला करता येत नाही. पण इथे तर बिबट्याची अवस्था पाहून लोकांच्या डोळ्यात जणू पाणीच आलेलं दिसतंय. चला तर मग पाहूया या पिलाला विहिरीतून कसं बाहेर काढलं. आई ही शेवटी आईच असते. त्याच प्रयत्नात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येईल. लोकांमध्ये दहशत पसरवणारा प्राणी सुद्धा आपल्या पिलासाठी लोकांकडे अक्षरशः मदतीची भीक मागताना दिसतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा बिबट्या लोकांचा हातपाय पडू लागला आहे, विहिरीजवळ नेण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात लोक भीतीने दूर पळत आहेत, कारण आधी लोकांना कळालंच नाही की नेमकं चाललंय तरी काय. लोकांना वाटलं की ही बिबट्या शिकार करते काय, पण शेवटी काही गावकऱ्यांनी कुतूहलापोटी वन विभागाला या प्रकरणाची माहिती दिली, कारण तो बिबट्या असा का वागतोय, त्याला काय हवं हे कोणालाच कळत नव्हतं. जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या पिल्लाला पाहण्यासाठी तो बिबट्या झाडावर रेंगायचा, तेव्हा वन अधिकाऱ्याची टीम आली आणि त्या बिबट्याच्या मदतीसाठी धावून गेली. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे व्हिडिओमध्ये बिबट्याचं पिल्लू हे विहिरीत पडलेलं आहे आणि तो बिबट्यावरून झाडावरून त्या पिल्लाला बघत आहे. जेव्हा वन अधिकारी आले, त्यांनी पिंजरा आणला आणि तो विहिरीत सोडला. जेव्हा तो पिंजरा विहिरीत सोडला तेव्हा बिबट्या हा वरून ती सगळी प्रोसेस पाहत होता. जेव्हा ते पिल्लू त्या पिंजऱ्यामध्ये आले आणि त्या वन अधिकारी आणि त्या लोकांचे आभार मानू लागले. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो बिबट्या थँक्यू किंवा आभार मानण्याचा प्रयत्न करत आहे. जरी ते आपल्याला समजत नसलं तरी त्याच्या भावना तुम्ही समजू शकता आणि त्याच्या आईच्या देखील भावना तुम्ही समजू शकता.